हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जो आपलं टॉपिकचं नाव आहे काम, काल आणि वेग हे आपलं सुरू आहे। जो मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप 5 पर्यंत बघितलं होतं, या व्हिडिओमध्ये आपण 6च्या समोर आपण व्हिडिओ बघणार आहोत, टाइप बघणार आहोत। ठीक आहे, कोणत्या प्रकारचा आपण सूत्राचा वापर न करता फक्त शॉर्ट पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत। चला स्टार्ट करूया। जो टाइप 6 आहे काय म्हणतो बघा, 6वा टाइप, ए एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवसात काम केल्यानंतर ए निघून गेला व उर्वरित काम बी ने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा बी हेच काम किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न आहे। तर बघा सॉल्व करूया। आता आपल्याला बीचं विचारले, आता बीचं आपल्याला काम विचारलं आहे, तर बीचं विचार न करता सध्या आपण एचं कामचं विचार करायचं आहे। एचं काम किती दिवस आहे, 80 आहे, 80 दिवस आहे म्हणून 80 लिहून घ्यायचं आणि गुणाकार करायचं। नंतर काय केलं, ए निघून गेल्या 10 दिवसानंतर उर्वरित काम बी ने 35 दिवसात गेलं, तर 35 दिवस काय करायचं, 35 कुठे लिहायचं, इथं लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं बघा। आता एचं किती काम आहे, 80 दिवस आहे, 80 मधून काय केलं, एनी 10 दिवस काम केलं आणि तो निघून गेला, राहिले किती 70, मग काय करायचं छेदामध्ये 70 लिहून घ्यायचं। ओके, आता सॉल्व करायचं बघा। हे शून्य कॅन्सल होणार, बरोबर आहे। 35 गुणिले 8 जर केलं तर किती होतात, 280 होते। 35 8 280 आणि छेदामध्ये हे 7, बरोबर आहे। सॉल्व करायचं बघा। 7 1 7, 7 चौक 28, हा शून्य इथं आला म्हणजे बी हा किती दिवसात काम पूर्ण करेल, 40 दिवसात, जो ऑप्शन नंबर सी असणार। ओके, या ठिकाणी आपण टाइप 6 बघितलं। आता 7 बघूया। बघा मित्रांनो, 7वा टाइप काय म्हणतो आपल्याला, 7वा टाइप बघा, एक माणूस किंवा 2 मुले एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर 4 माणसे व 7 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील, बरोबर आहे, हा प्रश्न आहे। तर बघा याला पण सॉल्व करूया। आता बघा मी तर लिहिले माणूस, मुले आणि दिवस असं लिहून घेतले, ठीक आहे, समजण्यासाठी। तुम्ही नाही लिहिली तरी चालतं, फक्त समजून घ्या। बघा एक माणूस आहे, माणूस कुठे इथे एक लिहून घ्यायचं, नंतर 2 मुले आहे, इथं किती 2 मुले आहे, ते दोन्ही किती दिवसात काम करतात, 20 दिवसात, म्हणून 20 दिवस लिहून घ्यायचं यांचं, ठीक आहे, पहिली लाईनमध्ये, बरोबर आहे। आता दुसरी लाईनमध्ये काय विचारले, 4 माणसे लिहायचं, 4 माणसे व 7 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 7 मुले इथं 7 लिहून घ्यायचं आणि हे दिवस आहे म्हणून किती दिवसात काम करतील असं लिहून घ्यायचं। आता काय करायचं बघा, तर वरचीच पहिली टर्म आहे, तर काय करायचं, डायरेक्ट गुणाकार करायचं, बे एक बे 20 40 होतात, मग काय करायचं 40 लिहून घ्यायचं, ठीक आहे। आता काय करायचं, छेद करायचं, इथपर्यंत कळालं। आता नंतर काय करायचं, खालच्या टर्ममध्ये बघा, खालची टर्म करताना असं गुणाकार करायचं नाही मित्रांनो, तर काय करायचं, या दोघाचा क्रॉस गुणाकार, बरोबर आहे, या दोघाचा 4 2 8 होते, लक्षात ठेवा, क्रॉस गुणाकार करायचा आहे दुसऱ्या लाईनमध्ये, 4 2 8 होते, बरोबर आहे, 8 होते, 8 साईडला लिहून घेतो तुम्हाला माहीत होण्यासाठी। नंतर या दोघाचा क्रॉस गुणाकार 7 1 7 होते, बरोबर आहे। या दोघांची करा आता बेरीज, बरोबर आहे, 8 आणि 7 15 होतात, मग 15 कुठे लिहायचं, या छेदामध्ये। आता याला सॉल्व करायचं बघा, 5 ने भाग जातो, 5 8 40, बरोबर आहे, 5 3 15 होते, बरोबर आहे। आता याला जर भाग दिला आपण, याला बघा भाग जात नाही, तर भागाकार करू बघा, तर काय करायचं, 3च्या टेबलमध्ये 8 आहे का, नाही आहे, 3च्या टेबलमध्ये किती आहे बघा, 3च्या टेबलमध्ये 6 आहे, 8 नाही आहे, मग किती होतात, किती नंबरला आहे, 2 नंबरला, 3 2 6 होते, बरोबर आहे। उरले किती 2, मग 2 कुठे लिहायचं, वरी, आणि छेदामध्ये ज्याला भागलं ते इथं लिहून घ्यायचं, म्हणजे आपलं उत्तर किती असणार, 2.2/3 असणार, जो याच्यामध्ये ऑप्शन नंबर बघा कुठं आहे, ए मध्ये आहे, ठीक आहे। या पद्धतीने आपण शॉर्ट पद्धतीने 2 गणित बघितले या टाईपमध्ये। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे टाईप बघूया। तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, टेक केअर।